दिवसाची सुरुवात ना माझ्या ओवीचा चेहरा बघून होते बरं का. पण तिला आज खूप ताप आला होता, त्यामुळे ती आज खूप नर्वस होती. तिला अंथरुणात उठायलाच नको वाटत होतं. पण तिला शिरा खायचा होता म्हणून शिरा तिच्यासाठी बनवला. पण तापामुळे तिने फक्त 2च चमचे शिरा खाल्ला. बाबा तिला हॉस्पिटलला घेऊन गेले बरं का. म्हटलं ते गेलेत हॉस्पिटलला, तो पण आपण जेवण आवरून घेऊया, कारण ओवी मला 1 मिनिटही सोडत नव्हती. तिला ताप असल्यामुळे ती खूप किरकिर करत होती. दोघं हॉस्पिटलमधून यायच्या आधी मला जेवण बनवायचं होतं, म्हणून मी दोडका चिरून घेतला आणि म्हटलं दोडक्याला फोडणी घालूया. मस्त असा कांदा भाजून घेतला. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये मी ही दोडक्याची कापं टाकून घेतली. कांद्यासोबतच दोडकाही थोडा भाजून घेतला. त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी तूर डाळ, लाल तिखट, गरम मसाला, हळद पावडर, मीठ आणि कलर येण्यासाठी ही मिरची पावडर मिक्स केली आणि मस्त असं हलवून घेतलं आणि त्यामध्ये थोड्याच प्रमाणात पाणी घालून मी हे शिजण्यासाठी ठेवलं. साईडला मी इकडे भात बनवण्यासाठी ठेवला. तोपर्यंत इकडे माझी भाजी तयार झाली. भाजी बनवून तयार झाली, मग म्हटलं भाकरी करून घेऊया. भाकरी करता करता विचार करत होती अजून कुठेही आले नाहीत. तेवढ्यातच दरवाजा वाजला. ते येतेवेळी ओवीसाठी डोसा घेऊन आले होते. तिच्या तोंडाला काहीच चव लागत नव्हतं, म्हणून तिला डोसा खायचा होता, म्हणून ते येतेवेळी डोसा घेऊन आले. त्याचे पण तिने 3-4 घासच खाल्ले असल्यामुळे तिला काहीच चव लागत नव्हतं. इकडे मी औषध तयार करायला घेतलं. अँटीबायोटिक औषध तिला अजिबात आवडत नाही. औषध तयार झालं, मग तिला औषध घालत होती, पण तिची हे नखरे बघा, ती ऐकतच नव्हती. ओवी ना सर्व औषधं खाते, पण तिला अँटीबायोटिक खायचं म्हटलं ना किती कारणं शोधत असते. सर्व औषधं तिला चारली, पण तिने उलटीद्वारे ती सगळी बाहेर काढली. तिच्या बाबांनी तिचे हातपाय धुवून घेतले. औषधं खाल्ल्या खाल्ल्या तिला मी झोपवलं, कारण ती रात्रभर जरासुद्धा झोपली नव्हती आणि मलाही तिने झोपू दिलं नव्हतं. त्यानंतर ती झोपल्यानंतर मीही मस्त असं झोपून घेतलं.